मुळातच जो वंचित बहुजन घटक आहे, या घटकाला न्याय प्रक्रियेमध्ये आणण्यासाठी, सामाजिक न्याय मिळवणं, राजकारणामध्ये त्याला न्याय मिळवण्यासाठी त्याला प्रोत्साहन देणं, यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांचं हे उद्दिष्ट आहे. त्यामुळं ह्या सर्व वंचितांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. हे बघ, आता हा कोरेगाव तालुक्यामध्ये जो संवाद मेळावा झाला, याच्यामध्ये नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं स्वागत सत्कार आणि या निमित्तानं हा जो संवाद झाला, की या संवाद मेळाव्यामध्ये आमचा मुख्य उद्देश आहे की येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत त्या आम्ही ताकदीनं आणि स्वबळावर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या आम्ही सर्व निवडणुका ताकदीनं लढवणार आहोत जिल्ह्यावर. हा भाजपचा हा झोलमालच आहे आणि त्यांना कुठेतरी गॅरंटी नाही की आपले सीटा निवडून येतील म्हणून. त्यासाठी हे लांबवलेली प्रक्रिया आहे, याच्यावर जास्त बोलणं काही योग्य नाही. मुळात वंचितचा उद्देशच असा आहे की इथल्या वंचित बहुजन घटकांना न्याय मिळाला पाहिजे. तर आता खऱ्या अर्थानं जी आत्ताची प्रक्रिया चालू आहे की जे ओरिजिनल ओबीसी आहेत, खरंच त्या कॅटेगरीमधला तो ओबीसी आहे, त्याला त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात यावं, ही आमची प्रामुख्यानं मागणी आहे. आणि त्या पद्धतीनं सर्व पक्षीय जे ज्या पक्षाचे जे अध्यक्ष असतील ते त्या पक्षाचं धोरण त्या पद्धतीने राबवतील. कारण त्यांनाही माहिती हे जर धोरण राबवलं नाही तर ते कुठंच राहणार नाहीत. त्यामुळे तुम्ही आता काय काळजी करू नका.